एकाच शेतातून दुप्पट कमाई शक्य आहे का? हो, शक्य आहे. ऊस आणि हरभऱ्याच्या एका जबरदस्त भागीदारीमुळे. आज आपण याच फायदेशीर भागीदारीबद्दल बोलणार आहोत, ज्यामुळे अनेक शेतकऱ्यांचा नफ्याचं गणितच बदलून गेलंय. पण खरा प्रश्न तर हा आहे की ऊस लावण्यासाठी जो मोठा खर्च येतो तो खर्च पूर्णपणे शून्य करता येईल का? आणि जे काही उत्पन्न येईल तो सगळ्याच्या सगळा निव्वळ नफा हे शक्य आहे का? तर अनेक यशस्वी शेतकऱ्यांचं उत्तर आहे हो, अगदी शक्य आहे. चला पाहूया यामागचं गुपित काय आहे. बरं, तर आज आपण काय काय बघणार आहोत? सगळ्यात आधी ही दुहेरी संधी नेमकी काय आहे ते समजून घेऊ. मग या आंतरपिकाचे फायदे काय आहेत, ते यशस्वी कसं करायचं, यातलं सगळ्यात मोठं आव्हान कोणतं, आणि सगळ्यात शेवटी शेतकऱ्यांचा प्रत्यक्ष गणित काय सांगतं हे पण पाहूया. चला मग सुरुवातच करूया या दुहेरी संधीच्या मूळ संकल्पनेपासून. आता बघा, ऊस हे आपलं मुख्य पीक, पण त्याला तयार व्हायला किती वेळ लागतो? तब्बल 12 ते 18 महिने, म्हणजे 1.5 वर्ष. आता इतका काळ शेतकऱ्याने थांबायचं म्हणजे आर्थिकदृष्ट्या खूपच अवघड होतं. आंतरपीक पद्धत नेमकी याच अडचणीवरचा एक जबरदस्त उपाय आहे. मग ही पद्धत काम कशी करते? तर ऊस वाढत असताना ज्या 2 सऱ्या असतात त्यामधली जागा मोकळी असते. त्या मोकळ्या जागेचा वापर करायचा. तिथे हरभऱ्यासारखं पीक घ्यायचं, जे फक्त 90 ते 110 दिवसात, म्हणजे साधारण 3-3.5 महिन्यात काढणीला येतं. आणि यातून जे काही उत्पन्न मिळतं ना, त्यातून ऊस लागवडीचा सुरुवातीचा सगळा खर्च, म्हणजे अगदी बियाण्यांपासून खतं मजुरीपर्यंत सगळं काही सहज निघून जातं. सगळ्यात महत्त्वाचं, शेतकऱ्याच्या हातात लगेच पैसा खेळता राहतो. पण थांबा, गोष्ट फक्त पैशापुरती मर्यादित नाहीये. म्हणजे पैसे तर मिळतातच, पण या पद्धतीचे फायदे त्याही पलीकडे आहेत. जमिनीसाठी, मुख्य पिकासाठी असे अनेक फायदे आहेत. चला ते एक एक करून पाहूया. हे फायदे बघा, म्हणजे एकाच वेळी किती गोष्टी साध्य होतायत. एक तर अतिरिक्त उत्पन्न तर मिळतच आहे. दुसरं म्हणजे हरभरा द्विदल पीक असल्यामुळे तो जमिनीची सुपीकता वाढवतो. जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढतो. जागेचा योग्य वापर होतो, त्यामुळे तण वाढायला जागाच मिळत नाही. म्हणजे तण नियंत्रणाचा खर्च वाचला. आणि काढणीनंतर जो पालापाचोळा उरतो तो जनावरांसाठी उत्तम चारा होतो. खरंच एका दगडात अनेक पक्षी मारण्यासारखं आहे हे. आता हा आकडा बघा, 28 ते 63 किलो प्रति हेक्टर. हा काय आहे? तर हा आहे या पद्धतीचा सगळ्यात मोठा शास्त्रीय फायदा. हरभरा काय करतो? हवेतला नायट्रोजन, म्हणजेच आपलं नत्र, शोषून घेतो आणि तो जमिनीत स्थिर करतो. म्हणजे एका हेक्टरमध्ये हरभरा घेतला तर जमिनीला नैसर्गिकरित्या फुकटात 28 ते 63 किलो नत्र मिळतं. याचा सरळ सरळ अर्थ काय? आपला युरियावरचा खर्च थेट वाचला. आणि एका शेतकऱ्याचा हा अनुभव तर ऐका. ते म्हणतात, माझा ऊस लागवडीचा संपूर्ण खर्च शून्य होतो. आंतरपिकातून मिळणारं उत्पन्न सर्व काही भागवतं. विचार करा जरा, आंतरपिकाने मुख्य पिकाचा सगळा खर्च उचलला तर ऊसातून मिळणारा प्रत्येक रुपया हा 100% निव्वळ नफा ठरतो. यापेक्षा मोठं आर्थिक गणित ते काय असणार? ठीक आहे, फायदे तर खूपच जबरदस्त आहेत, पण हे सगळं प्रत्यक्षात आणण्यासाठी योग्य नियोजन आणि अचूक पद्धत वापरणं खूप गरजेचं आहे. कारण एक छोटीशी चूक झाली तर फायद्याऐवजी नुकसान पण होऊ शकतं. चला मग याच्या यशाची सूत्र काय आहेत ते पाहूया. ह्या यशाच्या आराखड्यातली प्रत्येक पायरी महत्वाची आहे. सगळ्यात पहिलं, वेळेचं नियोजन. ऊस लावल्या लावल्या हरभरा लावायचा नाही. ऊस लागवडीनंतर साधारण 20 दिवसांनी हरभरा लावायचा. का? कारण नाहीतर हरभरा जोमाने वाढून आपल्या मुख्य पिकाला म्हणजे ऊसाला झाकून टाकेल. दुसरं, लागवड पद्धत. सरीवर टोकण पद्धतीने लावायचं, जेणेकरून दोन्ही पिकांना वेगवेगळं पाणी देता येईल. तिसरं, खत व्यवस्थापन. ठिबक सिंचन असेल तर उत्तमच. थेट हरभऱ्याला खत देता येतं आणि अतिरिक्त पाणी टाळता येतं. आणि चौथी, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, काढणी. हरभरा उपटून काढायचा नाहीये, तर तो कापून काढायचा. म्हणजे त्याची नत्राने भरलेली मुळं जमिनीतच राहतील आणि आपल्या ऊसाला त्याचा फायदा होईल. नैसर्गिक खत. आतापर्यंत आपण सगळे फायदे पाहिले, पण आता बोलूया या पद्धतीतल्या सगळ्यात मोठ्या आव्हानाबद्दल. कारण कोणतीही गोष्ट 100% सोपी नसते, नाही का? या प्रयोगात जर यशस्वी व्हायचं असेल तर पाणी व्यवस्थापनावर खूप बारकाईने लक्ष ठेवावं लागेल, नाहीतर सगळा खेळ बिघडू शकतो. आणि आव्हान काय आहे? तर या दोन्ही पिकांच्या पाण्याचा गरजा अगदी विरुद्ध आहेत. ऊसाला पाणी लागतं भरपूर, तर हरभऱ्याला लागतं अगदी कमी.
आता जर हरभऱ्याला जास्त पाणी दिलं तर तो सडतो आणि हरभऱ्यासाठी म्हणून जर ऊसाचं पाणी कमी केलं तर आपल्या मुख्य पिकाची वाढच थांबते. त्यामुळे या दोन्हीच्या गरजांमध्ये योग्य तो ताळमेळ बसवणं हेच यातलं सगळ्यात महत्त्वाचं कौशल्य आहे. आणि हा धोका खरा आहे. काही शेतकऱ्यांनी हा अनुभव घेतलाय. हरभऱ्याला वाचवण्यासाठी त्यांनी ऊसाला पाणी कमी दिलं आणि झालं असं की ऊसाची कोवळी रोपं पिवळी पडायला लागली. एका शेतकऱ्याला तर अक्षरशः तांब्याने एकेका रोपाला पाणी घालून ऊस जगवावा लागला. विचार करा, इतका मोठा धोका पत्करणं परवडणारं नाही. म्हणून तज्ज्ञांचा सल्ला अगदी स्पष्ट आणि सोपा आहे. लक्षात ठेवा, आंतरपीक हे आपलं बोनस आहे, जॅकपॉट नाही. आपला मुख्य पैसा कुठून येणार आहे? ऊसातून. त्यामुळे त्या बोनसच्या नादात आपल्या मुख्य पिकाचं नुकसान करणं हे अजिबात शहाणपणाचं नाही. पहिली प्राधान्यता नेहमी ऊसालाच द्यायला हवी. बरं, आव्हानांतर समजून घेतली. पण ज्यांनी या आव्हानांवर मात करून यश मिळवलंय त्यांचं काय? चला आता त्यांचे आकडे आणि अनुभव पाहूया. कारण प्रत्यक्ष निकालच या पद्धतीची खरी ताकद दाखवून देतात. हे बघा, एकरी 80 टन योग्य नियोजन करून एका शेतकऱ्याने घेतलेलं हे ऊसाचं उत्पादन आहे. हा आकडा एक गोष्ट स्पष्ट करतो की आंतरपिकामुळे मुख्य पिकाच्या उत्पादनावर अजिबात वाईट परिणाम होत नाही. उलट जमीन सुपीक झाल्यामुळे फायदाच होऊ शकतो. आणि ही आहे ती बोनस कमाई. त्याच एका एकरातून त्या 80 टन ऊसासोबतच 6 ते 7 क्विंटल हरभऱ्याचं निव्वळ उत्पन्न मिळालं. हाच तो अतिरिक्त नफा आहे जो शेतकऱ्याला आर्थिकदृष्ट्या आणखी मजबूत बनवतो. हे टेबल बघा, हे या संपूर्ण मॉडेलचा सार आहे. मुख्य पीक आहे ऊस, आंतरपीक आहे हरभरा. आणि निकाल काय? तर लागवडीचा सगळा खर्च म्हणजे बियाणं, खत, मजुरी सगळं काही हरभऱ्याच्या उत्पन्नातून वसूल होतं. आणि याचा अर्थ काय? तर ऊसातून मिळणारा नफा हा शेतकऱ्यासाठी 100% निव्वळ नफा बनतो. यालाच म्हणतात शून्य खर्च ऊस शेती. तर या सगळ्या विश्लेषणातून एक गोष्ट स्पष्ट होते, ही फक्त एक शेतीची नवीन पद्धत नाहीये. हा शेतीकडे बघण्याच्या दृष्टिकोनातला एक मोठा बदल आहे. या पद्धतीमुळे जी ऊस शेती जास्त गुंतवणुकीची आणि जोखमीची मानली जाते, तीच शेती एक स्वयंपूर्ण आणि प्रचंड फायदेशीर प्रणालीमध्ये बदलते. आणि शेवटी एका अनुभवी शेतकऱ्याचं हे वाक्य खूप महत्त्वाचं आहे. शेती जर व्यवसायासारखे केली नाही तर ती चालणार नाही. खरंच आहे. जर शेतीकडे आपण एका व्यवसायाच्या नजरेने पाहिलं तर असे हुशारीचे प्रयोग करून नफा वाढवणं आणि आपली शेती अधिक समृद्ध करणं नक्कीच शक्य आहे.